नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. भारताकडून पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात येत आहे. त्या जोडीला आता ऑपरेशन सीड देखील राबवण्यात येत आहे. हे ऑपरेशन सीड नेमकं आहे तरी काय आणि त्याचा भारताला नेमका कसा फायदा होऊ शकतो जाणून घेऊयात. भारतानं गुरुवारी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये असलेल्या एअर डिफेन्स सिस्टीमवर हल्ला केला. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानवर ड्रोन हल्ले करण्यात आले. यातच अर्ध्याच्या वर पाकिस्तान उद्ध्वस्त झालाय. मात्र तरीही शांत न राहता पाकिस्तानकडून कुरघोड्या सुरू करण्यात आल्या. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं भारतीय सीमेवर गोळीबार केला. यामध्ये 12हून अधिक भारतीयांचा मृत्यू झालाय. त्यावरही भारतानं सडेतोड उत्तर दिल्यानंतर आता पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ले सुरू करण्यात आलेत. त्यावेळी मात्र भारताने सर्व क्षमता लावत पाकिस्तानची मिसाईल हवेतल्या हवेतच उडवली. पाकिस्तानची 45 मिसाईल आणि 60 ड्रोन भारताने पाडले आहेत. शत्रूची रडार सिस्टीम आणि एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करून हवेतल्या हवेतच शत्रूचे मारे रोखणं यालाच लष्करी भाषेत ऑपरेशन सीड म्हटलं जातं. या ऑपरेशनमुळे बाकी शत्रू राष्ट्रांची ताकद कमी होते. शस्त्रास्त्र कमी होतात. त्यानंतर शत्रू राष्ट्रावर थेट हल्ला केला जातो. अर्थात थेट युद्ध पुकारलं जातं. अशा पद्धतीच्या सीड ऑपरेशनचा अमेरिकेला चांगला अनुभव आहे. पाकिस्ताननं काल भारताच्या 15 लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचा HQ-9 या डिफेन्स सिस्टीमला उद्ध्वस्त केलं. त्यानंतर हल्ला करण्यासाठी डागलेलं पाकिस्तानचं F-16 हे विमान भारताने राजस्थानमध्ये पाडलं आहे. त्यातूनच पाकिस्तानच्या 2 वैमानिकांना ताब्यात घेतलंय. याच पद्धतीने हवाई मिसाईलच्या हल्ल्यातून संरक्षण करणं आणि हवाई हल्ले रोखणं यालाच ऑपरेशन सीड म्हटलं जातं. सीड ऑपरेशनचा पहिला प्रयत्न दुसऱ्या महायुद्धावेळी करण्यात आला होता. शत्रूंची लढाऊ विमानं शोधून ती नष्ट करण्याचा प्रयत्न ब्रिटिश हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी केला होता. त्यामुळेच ब्रिटननं जर्मनीला हरवण्यासाठी आखलेली रणनीती यशस्वी झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर विविध राष्ट्रांनी ऑपरेशन सीड राबवलं आहे. शत्रू राष्ट्रात प्रवेश न करता हवेतल्या हवेतच मिसाईल पाडल्यानं शत्रू राष्ट्रांची ताकद कमी होते आणि भविष्यात होणाऱ्या युद्धात वरचढ राहता येतं. भारतानेही ऑपरेशन सीड राबवत पाकिस्तानची मिसाईल हवेतल्या हवेत पाडल्याचं पाहायला मिळतंय. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.